मी अनंत शेठ दिनकर फनशे, राहणार दसवडी, तालुका वाई, जिल्हा सातारा। सन 1979 पासून सुवर्णनगरी पुशेगाव या ठिकाणी परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्याकरता जात आहे। कालांतराने
माझ्या गावातील, माझ्या घरातील, आमच्या वाई तालुका परिसरातील जे काही वयोवृद्ध लोक आहेत यांचं विचार मला घेऊन उद्या मासारपण आम्हालाही येईल भविष्यात. तर कुशेगाव ह्या नगरीमध्ये जाऊन संजीवन समाधीचं दर्शन घेता येईल का, आपण जाऊ शकतो का, त्या भावनेनं ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्गातील हा समाज किंवा जे काही मोलमजुरी करून करतात त्यांना जाणे शक्य होत नाही. आपली थोडी ईश्वर कृपेनं जे काही श्रद्धा या आणि भावनेनं मी दसवडी या ठिकाणी जागा खरेदी घेतली आणि 2011 साली भूमिपूजन करून 2018 साली मूर्ती स्थापना करून त्या वर्षीचा हा 6वा वर्धापन दिन आहे. वाई तालुका पश्चिम भागातील सर्व भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात, सर्व भजन मंडळी येत असतात. आजूबाजूच्या गावामध्ये जे लोक आहेत त्यांच्याकरता मुला मुलींचं लग्न करण्याकरता प्रचंड खर्च हा गावात किंवा शहरात येत असतो. तर ह्या मंदिरातली जागा आम्ही त्यांना उपलब्ध करून कुठल्या प्रकारची पावती पडत नाही. स्वइच्छेनं ज्यांना काय वाटेल दानपेटीमध्ये ते टाकत असतात, येत असतात. अशा लोकांना आमच्याकडनं सहकार्य आहे. कोविड काळामध्ये आजूबाजूची जे काही जे लोकांची आर्थिक स्थिती व्यवस्थित नाही आहे अशा लोकांना मंदिराच्या माध्यमातून आम्ही 45 डबे तेलाचे वाटप केले. तसेच अकलूज या ठिकाणी जी काही गुरुकुलमध्ये मुलं शिकतात त्यांना वह्यांचं वाटप केलं. त्या गुरुकुलला आमच्या मंदिराच्या माध्यमातून एक संघटक आम्ही देऊ केला. तसेच वाई तालुका पश्चिम भागातून आषाढी वारीची पायी दिंडी जाते. दसवडी ते कुशेगाव आणि कुशेगावच्या मंदिराच्या दिंडीमध्ये ही दिंडी सामील होऊन पुढे जात असते. गेले अनेक वर्षाचा उपक्रम आहे. लोकांची सोय करून देणे हे आमचं कर्तव्य समजतो. आनंदी वारीची दिंडी जोरवरून निघते. त्या दिंडीला मंदिराच्या माध्यमातून चहा पाणी प्रवासासाठी काही खर्च दिला जातो. अशा प्रकारचे अनेक भविष्यातसुद्धा काही योजना आमच्या विचाराधीन आहेत. गोरगरीब जी लोक आहेत त्यांच्याकडून ठराविक रक्कम घेऊन त्या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा घेता येईल का असं त्याची विचारविणी करून भविष्यात आम्ही अशा प्रकारचे विवाह सोहळे या मंदिराच्या प्रांगणामध्ये करणार आहोत. तर एकंदरीत जी गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांना मंदिराच्या माध्यमातून सहकार्य व्हावं किंवा जे भाविक भक्त आहेत की ज्यांचं वय जास्त आहे त्यांना जाणे शक्य नाही किंवा जी आर्थिक स्थिती त्यांची नसेल जाण्याकरता साधारण जो खर्च येतो तो खर्च दसवडीत येण्याकरता त्यांना कमी खर्चामध्ये घेता येतं, ते दर्शनही होतं. तर त्यांचं मानसिक समाधान नक्कीच होत असतं. या मंदिराच्या माध्यमातून वाई तालुक्यातल्या वयोवृद्ध 100 महिलांचं कोल्हापूरला देऊन आम्ही दर्शन केलं. अत्यंत ज्या वयोवृद्ध महिला आहेत की ज्यांनी पहिल्यांदा कोल्हापूरला जाऊन दर्शन घेतलं. तर मंदिराच्या माध्यमातून त्यांचा सर्व खर्च, प्रवास खर्च, चहा पाणी नाश्ता, फक्त प्रसाद जे आहे त्यांच्या पैशातून त्यांनी घेतला असावा. तर असे अनेक उपक्रम या मंदिराच्या माध्यमातून केले गेले, भविष्यात आम्ही करणार आहोत. तर असे उपक्रम करण्याकरता मी परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांची प्रार्थना करतो की आम्हाला अशा प्रकारची चांगली भावना आमच्या मनामध्ये उत्पन्न व्हावी आणि जे काही उपक्रम आम्ही राबवत असताना आम्हाला कुठलेही अडथळे येऊ नयेत अशीच आम्ही त्या प्रार्थना करतो. आणि एकंदरीत सर्वांचं सहकार्य आहे. जे काही भाविक आहेत, ग्रामस्थ आहेत किंवा वारकरी संप्रदाय फार मोठा या ठिकाणी जोडला गेलेला आहे.
प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम करतो वर्धापन दिनानिमित्त. प्रत्येक वर्ष बाबा महाराजांचं कारण 2 दिवस कीर्तन ह्या मंदिरात केलं. शंकराचार्य येऊन शिणी गेले, देशभरातून अनेक संत येऊन शिणी गेले या ठिकाणी. तर सुरेश महाराज एक मोठे कीर्तनकार आहेत, त्यांचंही या ठिकाणी कीर्तन सेवा झालेली आहे. यावर्षी पुशेगावचे विश्वस्त संतोष हरिभक्तपरायण संतोष महाराज वाघ यांनाही संधी उपलब्ध देण्यात आलेली आहे. त्यांचा दिनांक 1 जून 2024 रोजी कीर्तन सेवा त्यांना देण्यात आलेली आहे. ते त्यांची ती सेवा पूर्ण करतील. अशा प्रकारची कीर्तन सेवाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम की जेणेकरून समाजामध्ये जो काही मागासलापणा आहे विचारांचा तो दूर करण्याकरता जे माऊलींनी आणि तुकारामांनी जे ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे हे आपल्याला मुखातून ऐकल्याशिवाय कळणार नाही, समजणार नाही. म्हणून कीर्तन सेवा ही आवश्यक आहे. आणि त्यातून बऱ्याच लोकांचे मला वाटतं ज्या सद्गुरूला जे शरण गेले किंवा जे कीर्तनातून जाऊन ज्ञानाचं प्रसार जो केला जातो तर अनेक कुटुंबांचा संसार व्यवस्थित चालतो. तर अशा प्रकारचे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य अखंड चालू राहावं हे आमचा मंदिराचा उपक्रम नेहमी असेल. मी माझे 2 शब्द बोलतो. ओम नमो नारायण. ओम